नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं 10 वर्षानंतर मेलेली पत्नी परत आली या कथेच्या पार्ट 2 मध्ये। त्या अनोळखी माणसाला पाहताच स्वातीचा चेहरा फिकट पडला। तिच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले। राजेशने ते पाहिले। स्वाती, काय झालं? हा कोण आहे? स्वाती काही बोलली नाही। तिची नजर फक्त त्या माणसावर खिळलेली होती। क्षणभरात तो माणूस घरात आला। त्याने राजेशकडे पाहिले आणि शांतपणे म्हणाला, नमस्कार, मी विक्रम। राजेशने त्याला बसायला सांगितले, पण विक्रमची नजर सतत स्वातीकडेच होती। जणू दोघे एकमेकांना खूप चांगले ओळखत होते। अन्वीच्या मनात शंका निर्माण झाली। आई, हा कोण आहे? स्वातीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण शब्दच फुटत नव्हते। शेवटी ती म्हणाली, हा आश्रमातील ओळखीचा आहे। विक्रम हलकेच हसला। ते हास्य पाहून राजेशला काहीतरी विचित्र जाणवले। संध्याकाळ झाली। गावातील लोक परत आपल्या घरी गेले। घरात फक्त राजेश, अन्वी, स्वाती आणि विक्रम होते। रात्रीच्या जेवणानंतर विक्रम उठला। राजेश, मला तुमच्याशी एकट्यात बोलायचं आहे। दोघे अंगणात गेले। पाऊस नुकताच थांबला होता। आकाशात ढग होते। विक्रम काही क्षण शांत राहिला, मग तो म्हणाला, तुम्हाला खरंच वाटतं की स्वातीने सांगितलेली कथा खरी आहे? राजेश चकित झाला। म्हणजे तिने तुम्हाला सगळं सत्य सांगितलेलं नाही? राजेशच्या छातीत धडधड वाढली। तू नेमकं काय बोलतो आहेस? विक्रमने खोल श्वास घेतला। सत्य ऐकायला तयार आहात का? राजेशच्या मनात अस्वस्थता वाटू लागली। सांग, विक्रम काही बोलणार इतक्यात स्वाती धावत आली। विक्रम, नाही। तिच्या आवाजात भीती होती। पण विक्रम थांबला नाही। तो म्हणाला, 10 वर्षापूर्वी अपघात झाला, हे खरं आहे, पण त्यानंतर जे घडलं ते तुम्हाला माहीत नाही। स्वातीच्या डोळ्यात अश्रू आले। ती वारंवार नकारार्थी मान हलवत होती। राजेश आता पूर्णपणे गोंधळला होता। त्या रात्री मात्र विक्रमने अधिक काही सांगितले नाही। तो म्हणाला, उद्या सकाळी सगळं सांगतो, आणि तो निघून गेला। त्या रात्री घरात कुणालाच झोप लागली नाही। राजेश सतत विचार करत होता। स्वाती खिडकीजवळ बसून रडत होती। अन्वीच्या मनातही प्रश्नांचे वादळ उठले होते। पहाटे 4 वाजता राजेश जागा झाला। त्याने पाहिले, स्वाती देवघरासमोर बसली होती। ती हात जोडून रडत होती। देवा, माझं घर पुन्हा तुटू देऊ नकोस। राजेशच्या मनात आणखी शंका निर्माण झाली। सकाळी विक्रम पुन्हा आला। यावेळी त्याच्या हातात एक जुनी बॅग होती। त्याने बॅग टेबलवर ठेवली आणि त्यातून काही फोटो काढले। राजेशने फोटो हातात घेतले। फोटो पाहताच त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला। त्या फोटोंमध्ये स्वाती आणि विक्रम एकत्र दिसत होते। कधी मंदिरात, कधी समुद्रकिनारी, कधी एका घरासमोर हसत उभे। हे पाहून अन्वीच्या हातातून फोटो खाली पडले। आई, हे काय आहे? स्वाती शांत बसली। तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते। राजेशचा आवाज थरथरला, स्वाती, हे सगळं काय आहे? स्वाती काही बोलत नव्हती। विक्रम पुढे म्हणाला, हे फक्त फोटो नाहीत, या 10 वर्षाची कहाणी आहे। राजेशच्या पायाखालची जमीन सरकली। तो खुर्चीत बसला। त्याला काहीच समजत नव्हतं। विक्रमने सांगायला सुरुवात केली, अपघातानंतर स्वाती वाचली होती। तिच्यावर उपचार झाले। काही महिन्यांनी तिची माझ्याशी ओळख झाली। स्वाती रडत होती। मी तिची काळजी घेतली, तिचा आधार बनलो। राजेशचा श्वास वाढत होता। मग आम्ही एकत्र राहू लागलो। हे ऐकताच घरात शांतता पसरली। अन्वीच्या डोळ्यात अश्रू आले। राजेशला वाटलं जणू त्याचं हृदय कोणीतरी तुकडे तुकडे करत आहे। 10 वर्ष तो तिच्या आठवणीत जगत होता, आणि ती दुसऱ्या व्यक्तीसोबत आयुष्य जगत होती। स्वाती अचानक ओरडली, नाही, गोष्ट इतकी सोपी नाही। विक्रम तिच्याकडे पाहून हसला, मग सांग ना खरं सत्य। स्वातीने डोळे मिटले। तिच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या। ती काहीतरी सांगणार होती, पण तेवढ्यात बाहेरून पोलीस गाडीचा आवाज आला। सर्वजण दाराकडे धावले। 2 पोलीस अधिकारी घरात आले। त्यांच्या हातात काही कागदपत्र होती। मुख्य अधिकाऱ्याने विक्रमकडे पाहिलं आणि म्हणाला, विक्रम देशमुख, आम्हाला तुमच्याशी काही महत्त्वाच्या चौकशी करायची आहे। विक्रमचा चेहरा अचानक बदलला। पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात भीती दिसली। राजेश, अन्वी आणि स्वाती आश्चर्याने पोलिसांकडे पाहत राहिले। अधिकारी पुढे म्हणाले, 10 वर्षापूर्वीच्या त्या अपघाताशी संबंधित काही नवीन पुरावे आमच्या हाती लागले आहेत।
हे ऐकताच घरात पुन्हा एकदा खळबळ उडाली. राजेशच्या मनात एकच प्रश्न घुमत होता. नेमकं सत्य काय आहे? स्वाती खरोखर दोषी आहे की या संपूर्ण घटनेमागं आणखी कुणाचा भयानक षडयंत्र दडला आहे? आणि पोलिसांच्या हातात असे कोणते पुरावे लागले होते ज्यामुळे 10 वर्षापूर्वी बंद झालेलं प्रकरण पुन्हा उघडलं गेलं होतं? याच प्रश्नांसोबत एक नवीन रहस्य उभं राहिलं. पोलीस घरात येताच वातावरण पूर्णपणे बदललं. राजेश, अन्वी आणि स्वाती यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. पोलीस निरीक्षक देशमुख यांनी विक्रमकडे पाहिलं. आम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. विक्रम शांत राहण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या चेहऱ्यावरची भीती लपली जात नव्हती. राजेशने विचारले, साहेब, नेमकं प्रकरण काय आहे? निरीक्षकांनी टेबलावर एक फाईल ठेवली. 10 वर्षापूर्वी झालेल्या बस अपघाताच्या तपासात काही नवीन पुरावे समोर आले आहे. हे ऐकताच सर्वजण स्तब्ध झाले. निरीक्षक पुढे म्हणाले, काही महिन्यापूर्वी अपघातातील एक जिवंत बचावलेल्या प्रवाशाचा जबाब नोंदवण्यात आला. त्याने एका महत्त्वाच्या व्यक्तीची ओळख पटवली आहे. कोणाची? राजेशने विचारले. निरीक्षकांनी थेट विक्रमकडे बोट दाखवले. याची. घरात शांतता पसरली. विक्रम अचानक उठला. हे खोटं आहे, निरीक्षक म्हणाले. बस अपघातानंतर तू घटनास्थळी दिसला होतास आणि त्यानंतर काही जखमी लोकांना दुसऱ्या ठिकाणी हलवण्यात तुझा सहभाग होता. स्वातीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. विक्रम, हे खरं आहे का? विक्रम काही बोलला नाही. त्या दिवशी पोलिसांनी विक्रमला चौकशीसाठी ताब्यात घेतले. जाता जाता तो फक्त स्वातीकडे पाहत म्हणाला, सत्य बाहेर आलं तर अनेक आयुष्य उद्ध्वस्त होतील. हे वाक्य ऐकून स्वातीच्या मनात भीती निर्माण झाली. दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून फोन आला. स्वाती, राजेश आणि अन्वी यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलवण्यात आले. ते दोघेही तिथे पोहोचले. निरीक्षकांनी त्यांच्यासमोर एक जुनी डायरी ठेवली. ही डायरी विक्रमच्या घरातून मिळाली आहे. स्वातीने थरथरत्या हाताने डायरी उघडली. पहिल्याच पानावर लिहिलं होतं, आज अपघातानंतर मला एक स्त्री सापडली. तिचं नाव स्वाती आहे. ती गंभीर जखमी आहे, पण ती जिवंत आहे. स्वातीचा श्वास अडकला. ती पुढे वाचू लागली. तिला तिच्या कुटुंबाबद्दल सर्व आठवत आहे, पण जर ती परत गेली तर मी तिला कायमचं गमावेन. राजेशच्या हातातून डायरी जवळपास खाली पडली. पुढच्या पानावर आणखी धक्कादायक गोष्ट लिहिली होती. मी तिला सांगितलं की तिचा नवरा आणि मुलगी दोघेही मृत झाले आहेत. हे वाचताच स्वाती रडू लागली. तिला त्या दिवसाची आठवण झाली. अपघातानंतर ती हॉस्पिटलमध्ये होती. ती सतत राजेश आणि अन्वीबद्दल विचारत होती आणि विक्रम तिला एकच उत्तर देत होता, कोणीच वाचलं नाही. त्या दुःखात ती पूर्णपणे तुटून गेली होती. राजेशच्या डोळ्यातही पाणी आले. त्याला समजलं, स्वातीने त्याला मुद्दाम सोडलं नव्हतं. तिला खोटं सांगण्यात आलं होतं. ती स्वतःही एका मोठ्या फसवणुकीची बळी होती. चौकशी पुढे सुरू राहिली. विक्रमने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. त्याने सांगितले की अपघातानंतर स्वातीवर त्याला प्रेम जडलं होतं. तिला गमावण्याच्या भीतीने त्याने तिच्याशी खोटं बोललं. तिच्या कुटुंबाचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती दिली आणि तिला स्वतःसोबत नवीन आयुष्य सुरू करायला भाग पाडलं. काही महिन्यांनी कोर्टात खटला सुरू झाला. संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष त्या प्रकरणाकडे लागलं होतं. न्यायालयात स्वातीने साक्ष दिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. मी माझ्या पतीला कधीच सोडू इच्छित नव्हते. मला फसवण्यात आलं. राजेश मागे बसून सगळं ऐकत होता. त्याच्या मनात राग नव्हता, फक्त वेदना होत्या. शेवटी न्यायालयाने विक्रमला दोषी ठरवलं. न्यायालयातून बाहेर पडताना विक्रमने शेवटचं एक वाक्य म्हटलं, एका खोट्याने माझं आयुष्यही संपवलं. काळ पुढे सरकत गेला. स्वाती पुन्हा गावात राहू लागली, पण ती आणि राजेश पूर्वीसारखे लगेच जवळ आले नाहीत. 10 वर्षाची दरी एका दिवसात भरून निघणारी नव्हती. दोघे हळूहळू एकमेकांशी बोलू लागले. अन्वी मात्र दोघांना पुन्हा एकत्र पाहण्याचं स्वप्न बघत होती. एका वर्षानंतर अन्वीच्या लग्नाचा दिवस उजाडला. घर पुन्हा एकदा आनंदाने भरून गेलं. स्वातीने स्वतःच्या हाताने मुलीला नवरीसारखं सजवलं. अन्वी आरशात स्वतःकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. ती आई-वडिलांकडे पाहून म्हणाली, माझी एक इच्छा आहे. काय बाळा? राजेशने विचारलं. अन्वी हसली. माझ्या लग्नात कन्यादान तुम्ही दोघांनी मिळून करायचं. क्षणभर सर्वजण शांत राहिले. स्वातीच्या डोळ्यात पाणी आलं. राकेशही भावूक झाला. लग्न मंडपात जेव्हा राजेश आणि स्वाती यांनी एकत्र कन्यादान केलं, तेव्हा उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. 10 वर्षाचा विरह
10 वर्षाच्या वेदना, 10 वर्षाचा गैरसमज त्या एका क्षणी जणू विरघळून गेले. रात्री लग्न संपल्यावर स्वाती अंगणात एकटी बसली होती. राजेश तिच्याजवळ आला. काही क्षण दोघेही शांत होते. मग राजेश म्हणाला, आपण खूप काही गमावलं. स्वातीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला माफ कर. कर. राजेशने तिच्या हातावर हात ठेवला. तुझी चूक नव्हती. नियतीने आपल्याशी खेळ खेळला. त्या क्षणी दोघांच्याही मनातलं ओझं हलकं झालं. आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं झालं नाही, पण त्यात कटुता उरली नाही. राजेशला समजलं, कधी कधी सत्य उशिरा समोर येतं, पण जेव्हा येतं तेव्हा अनेक जखमा भरून काढण्याची ताकद त्यात असते. आणि स्वातीला समजलं, प्रेम हरवत नाही. ते कितीही वर्ष दूर राहिले तरी योग्य वेळी पुन्हा आपला मार्ग शोधतं. मंडळी, स्टोरी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.